अंगानुषंगतभुजंगमतुंगभोगं गंगातरंगकृतमंगलमौलिभागं संगीतलोलयति पुंगवगीतगाथं तं गौर्यपांगरसमाश्रय विश्वनाथम्. अंग म्हणजे अवयव, अनुषंगतः म्हणजे संबंध किंवा प्रमाणामध्ये, भुजंग म्हणजे सर्प, तुंग म्हणजे उन्नत, भोग म्हणजे देह, गंगा म्हणजे गंगा नदी, तिचे तरंग, त्या तरंगाने कृत म्हणजे केलेले, मंगलमय असा, मौलिभागम म्हणजे शिरोभाग, मौलिभाग ज्याचा आहे असा. संगीत म्हणजे संगीतामध्ये, लोलाह म्हणजे उत्सुक असलेले, यतिपुंगवाह म्हणजे यतिश्रेष्ठ त्यांच्याकडून, गीताह म्हणजे गायले गेलेले, गाथा म्हणजे कथा ज्याच्या आहेत असा, महिमा ज्याच्या आहेत असा. गौर्यपांग रसम, गौरी म्हणजे पार्वती, तिच्या अपांग म्हणजे कटाक्ष, त्या कटाक्षामुळे रसहा म्हणजे सारभूत असलेला अशा त्याला, तम अशा श्रुतीप्रसिद्ध असलेल्या, विश्वनाथाला आश्रय कर. वादिराज स्वामीजी इथे येळ्ळूर येथील विश्वनाथाची स्तुती करत असताना पुढे सांगतात, हे सज्जन हो, ज्याच्या प्रमाणबद्ध अशा सुंदर शरीरावरती सर्पांनी आपले तुंग असे शरीर गुंडाळले आहे, म्हणजेच याच्या शरीराचा आश्रय केलेला आहे, ज्याचा शिरोभाग विष्णू पादोद्भव अशा गंगेच्या तरंगांमुळे मंगलमय झालेला आहे, ज्याची स्तुतिगाथा महान असे योगीश्रेष्ठ उत्तम अशा संगीताने गाण्यास उत्सुक असतात, आणि ज्याच्याकडे पत्नी गौरी आपल्या नजरेच्या कडेने आदर प्रेम कटाक्षाने पाहते, अशा या विश्वनाथाचा आश्रय करा, त्याची सेवा करा.